स्वराज्य रक्षक संभाजी मालिका गुंडाळल्याच्या आरोपाला निर्माते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उत्तर दिले। माझ्यावर राजकीय नव्हे तर माध्यमांमधील मार्गदर्शक सूचना आणि नैतिकतेचा दबाव होता असं स्पष्टीकरण अमोल कोल्हे यांनी दिलं। सलग 40 दिवस टीव्ही मालिकेवर महाराजांचं बलिदान दाखवलं असतं तर प्रत्येक कुटुंबातील अबालवृद्धावर याचा परिणाम दिसला असता आणि हा विचार आम्ही करणं गरजेचं होतं। आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेले। छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पाहून तुम्हाला कुठला आनंद मिळणार होता का असा प्रश्न आमच्या हेतूवर शंका घेणाऱ्यांना अमोल कोल्हेंनी विचारलाय। तर स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट हा विशिष्ट पद्धतीने दाखवावा अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिलेली नव्हती असंही त्यांनी स्पष्ट केलंय। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीने दाखवावा याविषयी माझ्यावर माझ्या टीमवर दबाव होता। अनेकांना धक्का बसेल की होय हा दबाव होता, पण हा दबाव नेमका कसला तर आपण एक समजून घेतलं पाहिजे की हा दबाव होता माध्यमाचा। आता मालिकेमध्ये नक्कीच S&Pच्या या मर्यादा होत्या, त्यामुळे रक्त किती दाखवायचं, हिंसाचार किती दाखवायचा या सगळ्याला काही मर्यादा होत्या। त्यामुळं हा दबाव माध्यमांचा पहिला होता। दुसरा होता तो म्हणजे नैतिक दबाव। मला वाटतं ही आमची नैतिकता होती की छत्रपती संभाजी महाराजांवरचे हे अत्याचार हे दाखवू नये। माननीय शरद पवार साहेबांनी हा शेवट असा दाखवावा असं सांगितलं होतं का, याच्यावरचं अगदी प्रामाणिक उत्तर आहे माननीय पवार साहेबांनी कधीही शब्दानंही अमुक प्रसंग दाखवा, अमुक प्रसंग दाखवू नका असं सांगितलेलं नव्हतं। किंबहुना पवार साहेबांनी त्यावेळी मालिका पाहिलीच नव्हती। पवार साहेबांनी पहिल्यांदा मालिका पाहिली ती कोविडच्या काळामध्ये, जेव्हा मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण झालं त्यावेळी शरद पवार साहेबांनी पहिल्यांदा स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपूर्ण पाहिली।